सोशल मीडियामुळे अनेक जण तासनतास मोबाईल हातात घेऊन बसलेले आपण पाहतो. काहींना तर मोबाईलचं व्यसन लागलंय. या मोबाईलच्या विळख्यात ते इतके गुंतत चाललेत की अक्षरशः टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जात आहेत. टॉयलेट सीटवर मोबाईलवरती तासनतास आपला वेळ घालवत आहेत. तर काही जण टॉयलेट सीटवरती पेपर देखील वाचत बसतात. मात्र तुम्हालाही माहिती आहे का की टॉयलेट सीटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकता. तज्ज्ञांच्या मते टॉयलेटमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणं हे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे जाणून घेऊयात की टॉयलेटमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसल्यावर शरीरावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याबद्दल. 1. पचनावर परिणाम. टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने गुदद्वाराच्या हालचालींवर परिणाम होतो. गुदद्वाराच्या हालचालीतील बिघाडामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. तसंच पोट देखील साफ होत नाही. 2. हानिकारक बॅक्टेरियांचा संसर्ग. टॉयलेटमध्ये आणि टॉयलेट सीटवर अनेक प्रकारचे हानिकारक बॅक्टेरिया असतात, जे टॉयलेट कितीही स्वच्छ केलं तरी देखील निघून जात नाहीत. जेव्हा तुम्ही मोबाईल किंवा पेपर टॉयलेटमध्ये घेऊन बसता तेव्हा टॉयलेटमधील हेच बॅक्टेरिया मोबाईल आणि पेपरवर चिकटतात. आपण हाच मोबाईल आणि पेपर घरात स्वच्छ न करता ठेवतो, ज्यामुळे यावरील बॅक्टेरिया घरात पसरतात. परिणामी तुमचं आणि घरातील सदस्यांचं आरोग्य धोक्यात येतं. 3. स्नायूंवर परिणाम. टॉयलेटमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसल्याने स्नायू कमकुवत होतात. पाठीचे आणि पोटाचे स्नायू सैल होतात. या स्थितीमुळे हिप आणि पायांचे स्नायू देखील कमकुवत होतात. 4. मूळव्याध. डॉक्टरांच्या मते जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसल्याने मूळव्याधाचा धोका निर्माण होतो. याचं कारण म्हणजे पाठीच्या खालच्या भागच्या स्नायूंवर दीर्घकाळ ताण येतो, ज्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.